प्रवेश वगैरे अजित पवारांच्या अर्थात राष्ट्रवादीमध्ये करणार आहात? असं अजिबात नाहीये. मला आपल्याला क्लिअर करायचंय आणि आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंना माहीत आहे. माझ्या युतीच्या राज्याच्या अध्यक्ष अमृता काळदाते आहेत आणि माननीय सुनेत्राताई ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. आम्हा सगळ्यांचे उपमुख्यमंत्री आहेत. मी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचं काम करत होते आहे करत राहणार. परंतु ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बीडच्या पालकमंत्री आहेत. तर बीडचे काही विषय घेऊन आणि त्यातल्या त्यात ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्या महिला ऊसतोड कामगारांच्या संदर्भात अतिशय धक्कादायक बाब आपल्या गेल्या 2 वर्षापासून आपल्याला माहीत असेल की त्यांचं गर्भाशय काढण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि ऊसतोड महिला कामगारावरती हा एक नैसर्गिक अन्याय केल्यासारखं केलं जात आहे. आणि जेव्हा ह्याच्या मुळाशी आम्ही पोहोचलो, आम्ही काही माध्यमाच्या बातम्या, त्या बातम्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की तिथे महिला ज्या कामाला जातात तिथला मुकादम हे त्यांना करायला भाग पडतो असं आम्ही वाचलेलं आहे. त्यामुळे त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री महिला आहेत आणि त्या बीडच्या पालकमंत्री आहेत. त्यांच्या कानावरती आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी आणि त्यांचा वेळ आणखीन आम्ही घेतलाय. आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. राज्यातल्या महिला मुलींचे अत्याचार असतील, मायनर मुलीवरती होणारे अत्याचार असतील, त्यांचा रेप असेल, त्यांना मारून टाकणं असेल, या संदर्भात ब्रीफ बोलण्यासाठी एक निवेदन सादर करण्यासाठी आज आम्ही माननीय सुनेत्राताईंची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला पुढच्या आठवड्यात एका प्रेझेंटेशनसाठी वेळ दिलेला आहे. मला आपल्याला सांगायचंय की माननीय सुनेत्राताईंचीच नाही तर राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांची काल आम्ही आमच्या शिष्टमंडळासकट महाराष्ट्रातील तमाम गोष्टीच्या संदर्भात, मग तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण असेल त्या संदर्भात सुद्धा आम्ही माननीय दाते साहेबांना माहिती दिलेली आहे की छोटे छोटे तरुण जे 18च्या खाली आहेत ते तुळजापूरमध्ये ड्रगला बळी पडलेले आहेत. हे रॅकेट चालवतं कोण त्याचा छडा लावला पाहिजे. मायनर मुलींच्या संदर्भात शक्ती कायदा 2021ला पास केला होता विधिमंडळामध्ये, ते कुठं घोंगडं भिजत पडलंय या संदर्भात माननीय दाते साहेब असतील, माननीय सुनेत्राताई असतील यांची आम्ही आज भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे काही विषय मांडलेले आहेत. त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांच्याकडे तुम्ही कधी वेळ मागणार आहात आणि त्यांच्याकडे काय भेटणार आहात? सुनेत्राताई, गृह खात्याला तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. आता येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. आम्ही अतिशय संविधानाच्या मार्गाने आमचे निवेदन सादर केलेले आहेत. परंतु राज्यात न्याय होत नसेल, नीट सारखा पेपर फुटीचा प्रकार घडतो, त्याच्यामध्ये मोठे मोठे मासे पकडले जातात, काय चाललंय राज्यामध्ये, आणि जे सत्तेतले लोक आहेत ते त्याच्यावर बोलायला तयार नाहीत. कुठे तुम्ही सोनं घेऊ नका आणि कुठे तुम्ही बाहेर जाऊ नका, सगळे बाहेर जात आहेत. सत्ताधारी काय करतात, एक दिवसाचा शॉट करतात, एक दिवस बुलेटवर येतात, दुसऱ्या दिवशी 25 गाड्यांचा ताफा राज्यभर देशभर दिसतोय. हे चाललंय काय? माननीय देवेंद्रजींची सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही भेट घेणार आहेत, कारण ते राज्याचे गृहमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कानावरती आम्ही बाबी टाकणार आहेत. नीट सारखा पेपर फुटतो म्हणून कॉक्रोच जनता पार्टी जन्माला आली आहे. आणि माझं सांगायचंय, जरी मी माझ्या पक्षाचं काम करत असले तरी या राज्याची यूथ म्हणून सांगते की भारतीय जनता पार्टीला हा इशारा आहे की तुम्हाला नाकारणारा खूप मोठा वर्ग या देशामध्ये तयार झाला, तो कॉक्रोच जनता पार्टी त्याचं सिंबल आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.